नमस्कार मित्रांनो, माझ्या नाई स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैथिली आणि अमन दोघांच्या लग्नाला 5 वर्षे झाली, पण घरात मात्र पाळणा हलत नव्हता. बरेच प्रयत्न, सतत दवाखाना, अनेक टेस्ट करूनही काही हाती लागत नव्हते. आज बरीच आशा मनात ठेवून दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. दोघांच्याही काही टेस्ट 2 दिवसांपूर्वी केल्या होत्या आणि त्यांचे रिपोर्ट काय येतील त्यानुसार पुढे काय करायचे ठरणार होते. मैथिलीच्या मनात अनेक विचारांनी गोंधळ उडाला होता. भूतकाळात जे झाले त्यामुळे तर काही अडचण येत नसेल ना, या विचाराने ती अस्वस्थ होती. इतक्या वर्षापासून लपवलेली गोष्ट, आपला भूतकाळ सगळं जर अमनला कळाले तर अमन आपल्याला सोडून तर देणार नाही ना? त्याला काय वाटेल? आपण खूप मोठी चूक केली का? अमनला अंधारात ठेवून? असे अनेक प्रश्न मैथिलीला त्रस्त करीत होते. दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी रिपोर्ट बघून सांगितले की मैथिलीची गर्भपिशवी कमकुवत आहे, बाळाच्या वाढीसाठी सक्षम नाही आणि म्हणूनच आतापर्यंत केलेले सगळे प्रयोग अपयशी ठरले आहे. ट्रीटमेंट घेऊनही त्यात पाहिजे तसा बदल दिसून येत नाही. गर्भपिशवीला काहीतरी मोठी इजा झाली असेल तर असे होते हेही सांगितले. सगळं ऐकून मैथिली खूप घाबरली. डॉक्टरांनी जेव्हा तिला विचारले, कधी काही अबॉर्शन, काही अपघात अथवा इजा होण्यासारखे काही घडले आहे का? त्यावर मैथिली काही न बोलता रडायला लागली. तिला अस्वस्थ वाटायला लागले. काही सांगितले तर अमनला भूतकाळ कळेल आणि त्याने तो स्वीकारला नाही तर, या विचाराने परत मैथिली घाबरली. तिच्या मनात एक विचार आला की सगळं खरं काय ते सांगून मोकळं व्हावं. जे होईल ते होईल, पण सत्य सांगण्याची हिंमत होत नव्हती. अशातच दोघेही घरी पोहोचले. मैथिली जरा शांत झाली की तिच्याशी नीट बोलून पुढे ठरवू म्हणून अमन तिला घेऊन परत आला. हॉस्पिटलमधून आल्यापासून सतत रडत होती. सासूबाई आणि अमन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण मैथिली मात्र स्वतःला दोषी ठरवत रडत बसली. मनोमन पश्चाताप करत बसली. आपण कधीही आई होऊ शकणार नाही, ही गोष्ट तिला कळल्यापासून ती पूर्णपणे खचून गेली. शिवाय भूतकाळात झालेलं सगळं इतके वर्ष मनापासून लपविले. काहीतरी मार्ग निघेल आणि आई पण लाभेल म्हणून एक आशा मनात ठेवून अमनपासून लपविलेलं कटू सत्य आता समोर आले तर काय, या विचारांचं ओझं तिला जास्त कमजोर बनवत होतं. अशा विचारातच तिला झोप लागली. काही वेळाने जाग आली. सायंकाळचे 6 वाजले होते. आदल्या रात्री काळजी करत झोप लागली नव्हती म्हणून आज रडून थकली आणि कधी झोप लागली तिला कळाले नव्हते. उठून चेहऱ्यावर पाणी मारून लगबगीने खोलीच्या बाहेर आली.
तर अमन घरात नव्हता. सासूबाई स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. मैथिलीला बघून म्हणाल्या, "अगं, उठलीस? असं मी मस्त आलं घालून चहा बनवते." अमन जरा बाहेर गेला आणि तुला झोप लागली तर मला एकटीला काही चहा जाईना. तुझीच वाट बघत होते उठण्याची. माझ्या हाताच्या चहाने बघ फ्रेश वाटेल तुला. मैथिली मात्र काळजीतच होती. होकारार्थी मान हलवून ती विचार करू लागली. किती प्रेमळ सासू आहे माझी. किती काळजी घेतात. सून म्हणून कधीच वागणूक नाही. जसा अमन तशी मी असं समजून मला जीव लावतात आणि मी मात्र त्यांना अंधारात ठेवते आहे. सासूबाईंना सांगितले सत्य तर त्या समजून घेतील का? एकदा आईसोबत या विषयाता बोलायला हवं. ती नाही म्हणाली तरी अमनला आणि सासूबाईंना सत्य परिस्थिती सांगून टाकायची. मनातला गोंधळ कमी होईल. एक ओझं घेऊन किती दिवस जगायचं? पुढे जे होईल ते होईल. आता वेळ आली आहे भूतकाळ पुढे आणण्याची. हिम्मत करून सगळं काही सांगायचं ठरवत असताना सासूबाई चहा घेऊन आल्या. चहा घेताना मैथिलीची समजूत काढत म्हणाल्या, "तुला असं उदास बघवत नाही मैथिली. तू हसत खेळत राहिली तर अमन आणि मी आनंदी राहू. आपण प्रयत्न करतोय पण यश आलं नाही तरी तू हताश होऊ नकोस. तुला उदास बघून अमनही खचून जाईल. त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो तुला आनंदात बघण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. आणि माझं म्हणालं तर तुम्ही दोघांनी मुलं दत्तक घेतली तरी माझी हरकत नाही. पण तू स्वतःला दोष देत उदास राहू नकोस." मैथिलीला सासूबाईंच्या बोलण्याने एक आधार वाटला. आपण किती भाग्यवान आहोत हेही जाणवले. "तू आराम कर. मी करते स्वयंपाक." असं म्हणत त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या. मैथिलीने खोलीत जाऊन आईला फोन केला तेव्हा कळले की अमन मैथिलीच्या घरी गेलेला आहे. "तेव्हा तू तब्येतीची काळजी घे बाळा. आराम कर. अमन आलेत त्याच्यासाठी चहा नाश्ता बनवते. तुझ्याशी नंतर बोलते." म्हणून आईने फोन बंद केला. ते ऐकून तिला धक्काच बसला. "आई बाबा अमनला खरं काय ते सांगणार तर नाही ना? अमनला सत्य कळले तर पुढे काय?" या विचाराने परत मैथिली हैराण झाली. नकळत दोघांचा 5 वर्षाचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला. अमन आणि मैथिलीची भेट कशी झाली? मैथिलीचा भूतकाळ काय आहे? ती काय आणि का लपविते आहे? ती अमनला सत्य सांगेल का? त्यावर अमनची प्रतिक्रिया काय असेल? हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि मला फॉलो करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन स्टोरी नक्कीच घेऊन येईल. थँक यू.